हॅलो फ्रेंड, आज संडे आहे पण रोज चिकन मटन खाऊन खूप कंटाळा आला आहे. मच्छी खाऊन ओला. तर आज सुक्याचा बेत केलेला आहे. जवळा कोलिम असतो ना त्याचा रस्सा, कालवण. हे बघा, बटाटा वांगा वगैरे टाकून केलेले आहेत. गावठी वांगी आहेत हिरवी, आणि मस्त रस्सा केलेला आहे मी कोलिमचा. आणि बिन वाटणाचा आहे हा रस्सा, फक्त लसूण कांदा टमॅटो आणि मसाले आपले असा रस्सा बनवलेला आहे. आणि हे बोंबील आहेत सुके. हे आज सुके बोंबील केलेले आहेत. खूप म्हणजे आम्ही इथे सुकं मच्छी आणत नाही, पण मी त्या दिवशी कल्याणला गेली होती तेव्हा घेऊन आणली थोडी 100 रुपयाची. थोडं घेऊन आली, कारण आम्ही खात नाही जास्त. गावी आठवण येते पण इथे नाही येत आठवण. इथे काय भेटते आपल्याला काय पण, म्हणजे चिकन मटन अंडी हे सगळं ओलं मच्छी वगैरे. म्हणून मी खूप वर्षांनी करते इथे मुंबईमध्ये. तर हे बघा, कोलिम हे आहे, बोंबील असतात ना आपले सुके, ते मी त्याची चटणी केलेली आहे. म्हणजे कांदा टमॅटो वगैरे टाकून जास्त असे मसाल्यामध्ये मी बोंबील केलेले आहे सुके. ह्याला चटणी म्हणतात सुक्या बोंबलाची. आणि भाकऱ्या, ज्वारी आणि नाचणी असते ना ती मिक्स केलेली आहे, आणि ज्वारी अशा ह्या भाकऱ्या केलेल्या आहेत. आणि भाकरी बरोबर तर तुम्हाला तर माहिती आहे, सुकं मच्छी खूप छान लागतं. तुम्ही एकदा असं बेत करा कधी संडेला आणि खाऊन बघा. गावी तर खूपच छान लागतं चुलीवरचं, पण मी इथे केलं आहे. आज मला गावची आठवण आली, पण मी आज म्हटलं करूया इथे मुंबईला. आणि हे बघा राईस. काल तर जेवण झालं नाही, मी काल बाहेर होती, तर आज संडे आहे तर हा बेत केला. आता आम्ही माझ्या मिस्टरांना गरम भाकरी दिली. आता मी जेवते. तुम्ही पण येताय ना जेवायला? चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.